सगळ्यांना मनपूर्वक आदरपूर्वक आणि जिव्हाळ्याचा असा नमस्कार. हे व्यासपीठ मला नवीन नाही आणि व्यासपीठावर मी बोलणं तुम्हाला सगळ्यांना पण नवीन नाही. प्रथमतः आदरणीय व्यासपीठावर बसलेले आपले माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, कार्यतत्पर आपल्या आवळे मॅडम, आत्ताच ज्यांनी कामासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी गेलेला कर्तृत्ववान आपल्या सभापती मॅडम, तसेच व्यासपीठावर बसलेले इतर सर्व मान्यवर यांना अभिवादन करून माझे फक्त थोडा 10 मिनिटं फक्त ऐकून घ्या. कार्यक्रमाला उशीर झाला याचं गांभीर्य मला सुद्धा आहे, पण झालं काय, ज्या वेळेस आमची बदली झाली दोघींची पण एकदम झाली. त्या दिवशी जेवढे पालक भेटले तेवढेच आम्ही भेटलो आणि नंतर बाकी कुणाशीही बोलता किंवा भेटता आलं नाही. मग ह्या प्रसंगाने एक 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं म्हणून मी इथं उभारले. आता इथं बोलायचं म्हणजे जेव्हा नरवाडकडं गाडी वळली, नरवाडचं वारं जसं एखाद्या माहेर वाशिनीला आपल्या माहेरी जाताना जसं वाटतं तसं नरवाडमध्ये प्रवेश करताना वाटलं की मी कुठं मागच्या शाळेत चालली नाही, तर मी माझ्या माहेरी चालले. कारण इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, इतकी माया आणि इतका विश्वास, सगळ्यात महत्त्वाचा विश्वास असतो बघा. प्रेम, माया, जिव्हाळा आपण मुक्या जनावरांना पण लावतो, पण विश्वास एखाद्यावर ठेवणं आणि तो विश्वास इथल्या लोकांनी ठेवला. त्यावेळेस जी ग्रामपंचायत बॉडी होती का नंतर सुद्धा सरपंच साहेबांची बॉडी होती, या सगळ्यांनी तितकाच विश्वास माझ्यावर ठेवला. मी आणि वानगोळ मॅडमने कुठली एक काम म्हणावं आणि ती होऊ नये असं कधीच झालं नाही. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, म्हणूनच मला 2 शब्द बोलावेसे वाटले. कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यात एका शब्दाचा फरक असतो, पण त्याचा अर्थ फार मोठा असतो. जसं प्रभू रामचंद्रांनी मोठ्यात मोठं काम केलेल्या त्यांच्याबरोबरच्या सगळ्यांना लक्षात ठेवलं, त्याचबरोबर खारीचा वाटा उचलणाऱ्या खारीला सुद्धा लक्षात ठेवलं. ते कृतज्ञतेचं मोठं उदाहरण आहे. आणि आम्हा दोघींना कृतज्ञ व्हायचं नव्हतं, तुम्ही केलेल्या मदतीबद्दल, मायेबद्दल, जिव्हाळ्याबद्दल आणि विश्वासाबद्दल कृतज्ञ व्हायचं होतं. म्हणून 2 शब्द तुमच्यासाठी. आम्ही इथं आलो, आमची नव्यानं सुरुवात झाली. आमच्यात काय कलागुण आहेत किंवा आमच्यात किती दोन्ही स्त्रिया म्हणून किती हिमतीनं करू शकतो, आमचे गुण आम्हाला इथं आल्यावर कळले. कारण इथं मोठ्या शाळेत काम केलं, शाळेत मोठे जेंट्स असायचे, ते सगळं निभावून न्यायचं, स्वतः करण्याची वेळ माळीवडीत आली आणि स्वतःतल्या सुद्धा क्षमता आम्हाला इथं आल्यावर कळाल्या. आणि त्यात मुलांनी सहकार्य केलं, पट वाढत गेला. आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. माळीवाडीतलं प्रत्येक घर हे आमचं घर होतं. त्यांच्या मनात अजून आमच्याबद्दल जिव्हाळा आणि आम्हाला त्यांच्या मनात जिव्हाळा. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे शाळा सुद्धा एका उंचीवर गेली. तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं नसतं तर आमचा हा प्रवास सुखाचा आणि सुकर कधीच झाला नसता. 7 वर्षाचा हा जो काळ आहे, आपण प्रत्येकजण इथं बसलेला प्रत्येकजण आपण आपल्या भाकरीसाठी राबत असतो. आम्ही पण इथं नोकरीला आलो म्हणजे एक अर्थी आमची भाकरीच होती ती. त्याच्यासाठी इथं आलो, आम्ही आमचं काम केलं जेवढं आमच्या क्षमतेने आम्हाला शक्य होतं. पण आपण जे काम करतो त्याच्यात जेव्हा आपल्याला समाधान मिळतं तेव्हाच ते काम केल्याचं सार्थक होतं. आणि मला वाटतं आता माझी नोकरी जवळपास 22 वर्ष झालेली आहे, 23वं वर्ष आहे माझ्या नोकरीचं. पण आत्तापर्यंतच्या नोकरीत आणि मला वाटतं अजून 18 वर्ष नोकरी आहे माझी, तेवढ्या मोठ्या कालावधीत माळीवाडीतली 7 वर्ष मी कधी विसरू शकत नाही. इतका सुवर्ण काळ माझ्या आयुष्यातला मला कधीच मिळणार नाही. अशी कर्तृत्ववान प्रशासकीयातली माणसं ज्यांनी शाळा उंचीवर नेण्यासाठी हर प्रकारे प्रोत्साहन दिलं, कधीही त्यांनी पाय मागवडला नाही की तुम्ही हे करू नका मॅडम, करा, अजून तुम्हाला काय पाहिजे. आणि इथल्या लोकांनी पण तोंडात एक शब्द पडावा आणि त्यांनी झेलावं, इतकं आम्हाला महत्त्व दिलं, किंमत दिली, सगळ्या आमच्या कामावर विश्वास ठेवला. त्यामुळं समाधान या 7 वर्षातलं मला कुठेही मिळू शकत नाही. असं गाव, अशी लोक, अशी मुलं आणि अशी पालक कधीच मिळणार नाहीत. या सगळ्यांना मी शतशः आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. आणि मला माझी शिक्षा कधीच समजू नका, हे माझं हक्काचं नरवाड आहे आणि मी इथं कधी येणार, मी कधीच माझी असणार नाही, नेहमी आजी असेल. धन्यवाद.